रामराम मंडळी. मी शिरप्या. आज जरा टी व्ही बघत बसलो होतो, त्यामुळे याला उशीरच झाला बघा. तुम्हाला तर माहीतच असेल, पुलवामामध्ये हल्ल्यात आपले 44 जवान शहीद झाले. हे बघून डोळ्यातून पाणी झालं बघा. हा आजचा आपला एक भाग त्यांच्या चरणी अर्पण करूया आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटे शांतपणे उभे राहूया. अरे नमस्कार, शामराव नमस्कार. काय चाललंय? काय नाही अरे अरे पण आपल्याला त्या शहीद झालेल्या जवानासाठी कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याचं काय तुमच्या कानावर आहे का नाही? नाही अजून काय बोललेलं बसले तर उभे राहिले. अरे अरे तुम्हाला तरी काय माहिती पडलं का? अरे या आज आपल्याला कार्यक्रम करायचा आहे यार. जवानासाठी काहीतरी आपण करूया, एखादा कॅन्डल मार्च तरी केला पाहिजे. केला पाहिजे ना. मग या जर आपलं कार्यक्रमाची तयारी तरी करूया. आज जो अरे बोल नाही कुणाला तरी पाठवलं नाही बघा आपण रुपेशला. अरे बोल या 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 बोल की या. बोर्ड आणला मस्त काम केलं. आता तेव्हा आता आपल्याला इकडे कार्यक्रमच करायचा. चला या आपण बोर्ड घेऊन जाऊया आणि खाली तयारी करूया. चालेल या. मग करूया की नियोजन झालं विनायक राहिला बघ त्याला पण दे. आणि मग झाली का नाही तयारी? बर दादा पण आलो बघा आता. परवा झालेले हल्ल्याचे जवान शहीद झाले त्यांच्यासाठी आता आपण श्रद्धांजलीचा इकडे कार्यक्रम घेणार आहे. तर सगळ्यांनी आता आपण तयारी करून इकडे जाऊया आणि प्रत्येकाला मेणबत्त्या भेटल्या ना. मग आता इथं आपण जाऊन मेणबत्त्या पेटवायच्या आणि त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. त्याच्यानंतर काय कुणाला जर काय बोलायचं असेल तर आपण बोलू. लाईनीत आपण सर्वांनी उभं राहून घेऊया. चालते की आपण सगळ्यांनी एका ओळीने जाऊ. मित्रांनो, परवा जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यात जे आपले भारतीय जवान शहीद झाले त्यांच्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आपण सगळे इकडे जमलेलो आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मेणबत्ती पेटून किंवा 2 मिनिटे मौन बाळगून आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. पण तत्पूर्वी मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की ज्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून जे देशासाठी शहीद झाले त्या शहीद झालेल्या जवानांची कायम आपणाला जाणीव असली पाहिजे की जे जवान प्राणांची आहुती लावून देशासाठी शहीद झाले, मग देशासाठी आपण काय केलं पाहिजे. तर मित्रांनो, आपणास कळकळीची विनंती आहे की आपण या वारंवार या जीवनात वावरताना आपल्याला ही जाणीव सतत असली पाहिजे की ते सीमेवर लढतायत म्हणून आज आपण या गावात किंवा देशात जगतो आहोत. ते लढतायत म्हणून आपण जगतो आहोत. ही जाणीव आपल्या मनात सदैव जागी राहिलेली आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी सगळ्यांनी आता मेणबत्ती पेटवून या जवानांना श्रद्धांजली व्हायची आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मेणबत्ती पेटूया आणि या 2 मिनिटं मौन बाळगून जवानांना श्रद्धांजली वाहूया. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. तर आता आपण सर्वांनी कॅन्डल पेटवलेले आहेत. तर आपण शहीद जवानांना 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहूया. डोळे मिटून आपण 2 मिनिटं उभं राहूया आणि मग श्रद्धांजली वाहूया.
personally breathe.